हॅलो स्टुडंट, वेलकम टू विनताईचा क्लास. तर आज आपण इयत्ता 5वी EVSचा 4th लेसन एन्व्हायरमेंटल बॅलन्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर समजून घेणार आहोत आणि हे टेक्स्ट बुक क्वेश्चन आन्सर्स आहे. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, व्हॉट्स द सोल्युशन? वी हॅव टू रिमूव्ह इन्सेक्ट फ्रॉम द ग्रेन विदाउट युजिंग इन्सेक्टिसाइड. तर आपल्याला धान्यामधले जे कीटक आहेत, छोटे छोटे किडे आहेत, ते कीटकनाशक औषधाशिवाय दूर करायचे. तर त्यासाठी काय उपाय असेल? तर फर्स्ट आहे, बर्ड्स और अदर इन्सेक्ट विच ईट द इन्सेक्ट कॅन बी यूज फॉर रिमूव्हिंग इन्सेक्ट. म्हणजे पक्षी किंवा दुसरे असे कीटक असतात की जे छोटे छोटे किडे खातात. ते आपण धान्यामधले किडे खाऊन आपल्याला ते इन्सेक्ट आहे ते रिमूव्ह करू शकतात. आणि नेक्स्ट आहे, स्प्रेडिंग ग्रेन इन द सन रिमूव्हज मॉइश्चर अँड किल इन्सेक्ट and keep some dried neem leaves in it without the use of insecticide. दुसरा आहे उपाय की आपल्याला धान्याला स्प्रेड करायचं आहे उन्हामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये, आणि त्यामुळे सनच्या किरणांनी किंवा उन्हाने त्यातलं मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि इन्सेक्ट आपोआप मरून जातील. त्याशिवाय दुसरा उपाय अजून एक आहे की धान्यामध्ये आपल्याला कडुलिंबाची पाने आहेत ती ठेवायची आहेत. त्यामध्येही ते ठेवल्याने सुद्धा हे इन्सेक्ट आहेत ते मरून जातात. आणि अशा तऱ्हेने आपण कीटकनाशक औषधांचा वापर न करता हे इन्सेक्ट बाजूला करू शकतो. नेक्स्ट आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. मेक अप अ फूड चेन, फ्रॉग, काईट, वॉर्म, स्नेक अँड ग्रास. तर आपल्याला फूड चेनमध्ये सगळ्यात प्रथम मिळणार आहे ग्रासला खातो वॉर्म म्हणजेच अळी, अळीला खातो फ्रॉग म्हणजे बेडूक, बेडकाला खातो स्नेक म्हणजे साप, आणि सापाला खातो काईट म्हणजे गरुड. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज द फूड चेन? गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इट. तर फूड चेन काय आहे ते एक्झाम्पल सहित आपल्याला स्पष्ट करायचं आहे. One living thing is dependent on another living thing for the purpose of feeding. एक लिव्हिंग थिंग आहे ते दुसऱ्या लिव्हिंग थिंगवर डिपेंडंट असतात कारण त्यांचा मुख्य पर्पज असतो अन्न. सो दे आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर लाईक अ चेन. त्यामुळे ते एक दुसऱ्याशी इंटरकनेक्टेड असतात आणि ह्या रिलेशनशिपला दिस रिलेशनशिप इज कॉल्ड अ फूड चेन. ह्या रिलेशनशिपला फूड चेन असे म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे, प्लांट्स प्रिपेअर फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. प्लांट सनलाईटच्या मदतीने अन्न तयार करतात. लीव्ज ऑफ दिस प्लांट्स आर निबल बाय अ कॅटरपिलर. आणि ह्याची लीव्ज आहे ती कॅटरपिलर द्वारा खाल्ली जातात. ग्रासहोपर इट दिस कॅटरपिलर. ग्रासहोपर आहे त्या कॅटरपिलरना खातात. ग्रासहोपर आहे इटन बाय स्पॅरो आणि स्पॅरो ग्रासहोपरला खातात. दिस इज अ फूड चेन. अशा तऱ्हेने ही पण एक फूड चेन तयार होते. म्हणजे ह्यामध्ये आहे सर्वात आधी सनलाईट, नंतर येणारे प्लांट, मग पुढे येणारे कॅटरपिलर, कॅटरपिलरच्या पुढे येणारे ग्रासहोपर आणि शेवटी येणार आहे स्पॅरो. आहे, हाऊ इज द बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट मेंटेन? एन्व्हायरमेंटचा बॅलन्स आहे तो आपण कसा मेंटेन करू ठेवू शकतो. So there are several other such cycles in nature. Thus, there is interaction among living things and between living and non-living things. In nature, the interactions go on continuously. This helps to maintain the food chain in the environment. When the various cycles in the environment go on uninterrupted, environmental balance gets maintained. म्हणजेच येथे खूप तऱ्हेची सायकल्स नेचरमध्ये सुरू असतात आणि त्यामुळे हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आहे त्यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन चालू असतं नेचरमध्ये आणि हे इंटरॅक्शन्स आहे ते कंटिन्युअसली चालूच असते आणि हे हेल्प करतात एन्व्हायरमेंटमधला फूड चेनला मेंटेन करण्यासाठी. आणि अशा तऱ्हेने खूप सारे जे सायकल्स आहेत एन्व्हायरमेंटचे ते न थांबता सुरू असते आणि ह्यामुळे हा एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन राहतो.
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. What substances in the soil are useful for the growth of plants? प्लांटच्या वाढीसाठी कोणकोणते सबस्टन्सेस युजफुल असतात मातीमधले ते आपल्याला सांगायचे आहे. तर आन्सर आहे प्लांट्स रिक्वायर वॉटर, मिनरल्स अँड अदर सबस्टन्सेस इन द सॉइल फॉर देअर ग्रोथ. The substances formed due to decomposition of dead and decaying plants and animal substances are very useful for plants. These substances help in the rapid growth of plants. तर झाडांना अन्न तयार करण्यासाठी पाणी, मिनरल्स आणि दुसरे काही पोषक पदार्थ असतात. सबस्टन्सेस मातीमधले त्यांची गरज असते आणि हे सबस्टन्सेस आहेत ते मेलेले प्राणी आणि पालापाचोळा वनस्पतींचा ते मातीमध्ये हे मेल्यावर कुजले जातात आणि त्याच्यापासून असे आपल्याला पोषक असे मिनरल्स किंवा दुसरे युजफुल सबस्टन्सेस मिळतात आणि ते झाडांच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतात. त्याने झाडांची वाढ आहे ती खूप झपाट्याने होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. तर एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे का मायक्रो ऑर्गॅनिझमचा आन्सर आहे येस, ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन आहे इट इज नेसेसरी टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी हे मेंटेन ठेवणे नेसेसरी आहे का? तर आन्सर आहे येस, ट्रू. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रासहोपर इट बर्ड. ग्रासहोपर बर्ड्स खातात का? तर आन्सर आहे फॉल्स. ग्रासहोपर बर्ड्स खात नाही. तर इथे आपले क्वेश्चन आन्सर्स या लेसनचे संपलेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.